मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी झाली आहे. पात्र लाडक्या बहिणींनाच दरमहा 10 तारखेपूर्वी 1500 रुपये दिले जाणार आहेत. आता 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीतील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मे महिन्यापासून निकषांत अपात्र ठरलेल्या सर्व महिलांचा लाभ कायमचा बंद होईल, असे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडून सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात 18 वर्षांवरील महिला मतदारांची संख्या 18,77,000 होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 11,21,000 महिला लाभार्थी होत्या. योजनेच्या लाभासाठी 21 ते 65 वर्षांतील महिलाच पात्र असताना देखील सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या संशयास्पद होती. अशीच स्थिती राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होती. विशेष बाब म्हणजे राज्यातील 2.5 कोटी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये सुद्धा नाही, यावर प्रश्न उपस्थित झाला. मात्र जून अखेर जाहीर झालेल्या योजनेचे अर्ज सप्टेंबरपर्यंत मागविण्यात आले आणि पुढे नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामुळे पडताळणी होऊ शकली नाही. त्यानंतर लाभार्थीची योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार पडताळणी करण्यात आली. त्यात अपात्र कोण ठरले, कोणाचा लाभ बंद झाला, याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. मात्र मे महिन्यात ज्यांना 1500 रुपये येणार नाहीत, त्या महिला निकषांत अपात्र ठरल्या असे समजावे लागेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेबसाईटवर शोधता येईल नाव. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना आपले नाव यादीत आहे की नाही हे www.ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करून पाहता येते. अर्जदार लॉग इन या पर्यायावर क्लिक करून त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकावा लागतो. लाभार्थी यादी किंवा अर्जाची स्थिती हा पर्याय निवडून त्या ठिकाणी आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकल्यावर आपले नाव त्या यादीत आहे की नाही हे समजते.